तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षा कोणतीही जरी असली ती पोलीस भरतीपासून तर MPSC पर्यंत या परीक्षेमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनावर 1, 2, 3 प्रश्न नक्कीच असतात. त्या कारणामुळे आपल्याला असे प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न वेगवेगळ्या पुस्तकामध्ये असतात, परंतु आपली ही जी नोट्स आहे, ही नोट्स स्वतःची आहे. त्या कारणामुळे आपण वेगवेगळ्या पुस्तकातून डाटा कलेक्ट केलेला आहे आणि एकाच नोट्समध्ये तो डाटा सर्व टाकलेला आहे. त्या कारणामुळे तुमचे सर्व पॉईंट्स महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल क्लिअर होणार आहेत आणि आपल्या माहितीमध्ये सुद्धा भर पडणार आहे. जे काही समाजसुधारक आहेत त्यापैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहेत आणि आता आपण नोट्सच्या माध्यमातून सर्व पॉईंट्सच्या माध्यमातून सर्व डिटेल हे बघणार आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. बघू आपण सुरू करू. महात्मा ज्योतिबा फुले. ओके. त्यानंतर जन्म कधी झाला महात्मा ज्योतिबा फुले यांचा? तर 11 एप्रिल 1827ला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? तर गोविंदराव होतं. आईचं नाव काय होतं? तर चिमणाबाई होतं. आणि आजोबाचं नाव जे आहे हे शेरीबा होतं. ओके. त्यानंतर ज्योतिबाचा सांभाळ त्यांच्या आत्याने केला. त्यांच्या आत्याचं नाव आहे सगुणाबाई. ओके. त्यानंतर बघा त्यांचं जन्मगाव कोणतं आहे? तर त्यांचं जन्मगाव आहे कटगणू, जिल्हा सातारा. ओके. त्यानंतर बघा त्यांचं मूळ आडनाव काय होतं? तर हे गोऱ्हे त्यांचं मूळ आडनाव होतं. त्यांचे जे आजोबा आहेत किंवा वडील आहेत हे फुलांचा व्यवसाय करत होते, म्हणून त्यांचं आडनाव हे फुले हे पडलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर त्यांचा विवाह कधी झाला? तर 1840मध्ये. कुणासोबत झाला? तर धनकवडी येथील नायगावच्या धनकवाडी येथील खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी त्यांचा विवाह झालेला आहे. ओके. त्यानंतर 8 वर्षे त्यांचं वय होतं सावित्रीबाई फुले यांचं. सावित्रीबाईंचा जो जन्म आहे हा 3 जानेवारी 1830 या दिवशी झालेला आहे आणि आपण तो दिवस काय म्हणून साजरा करतो हे आपल्याला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू आपण. गोविंदरावांनी 1934मध्ये. ओके. बघा गोविंदरावांनी 1934 मध्ये पंतोजीच्या शाळेत टाकले. कुणाला? महात्मा फुले यांना. बघा ह्या सर्व नोट्स आहेत, त्या कारणामुळे जास्त डिटेलमध्ये वाचायचे काम नाही. आता ह्या ज्या नोट्स आपण 4-5 आपले पॉईंट झालेले आहेत जास्तीत जास्त, तर आपल्याला यासाठी एका पुस्तकाचे 2-3 पेज वाचावे लागले असते, परंतु डायरेक्ट नोट्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. ओके. गोविंदरावांनी 1834 मध्ये पंतोजीच्या शाळेत टाकले. त्यानंतर 1838मध्ये गोविंदरावांनी त्यांचे शिक्षण थांबवलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा 1841मध्ये वयाच्या 14व्या वर्षी पुन्हा स्कॉटिश मिशनरी यांच्या इंग्रजी शाळेत त्यांना टाकण्यात आले. बघा शिक्षण थांबलं होतं महात्मा ज्योतिबा फुलेंचं. त्यांच्या वडिलांनी शिक्षण थांबवलं होतं, परंतु पुन्हा 14व्या वर्षी त्यांना स्कॉटिश मिशनरी यांच्या इंग्रजी शाळेत घातल्या गेलेलं आहे. त्यानंतर काय? गफार बेग मुन्शी व लिजिट साहेब यांच्या सांगण्यावरून. बघा गफार बेग मुन्शी आणि लिजिट साहेब यांच्या सांगण्यावरून त्यांनी सांगितलेलं असेल की बाबा महात्मा फुले यांचं जे एक वर्तवणूक आहे ही एक वेगळी वर्तवणूक आहे आणि हा मुलगा मोठं होऊन काहीतरी नाव कमावणार आहे, समाजासाठी उपयोगी ठरणार आहे, म्हणून तुम्ही यांचं शिक्षण जे आहे हे शिक्षणामध्ये खंड पडू देऊ नका आणि यांचं शिक्षण कंटिन्यू करा, असं गफार बेग मुन्शी व लिजिट साहेब यांनी त्यांना सांगितलं असेल. त्या कारणामुळे गोविंदरावांनी पुन्हा ते शिक्षण सुरू केलेलं आहे स्कॉटिश मिशनरी यांच्या इंग्रजी शाळेमध्ये. ओके. त्यानंतर बघा पुढे काय आहे. 1847 साली लहुजी बुवा मांग साळवे यांच्याकडून नेमबाजी व दांडपट्ट्याचे सुद्धा प्रशिक्षण महात्मा फुले यांनी घेतलेले आहे. कधी घेतलेले आहे? 1847मध्ये लहुजी साळवे यांच्याकडून. ओके. त्यानंतर त्यांचं जे फ्रेंड सर्कल आहे हे बघा, मी इथं फ्रेंड सर्कल लिहिलेलं आहे कारण की कुठल्या नोट्समध्ये असा शब्द लिहित नाहीत फ्रेंड सर्कल. त्या कारणामुळे आपल्याला ज्या भाषेमध्ये सोपं जाईल, म्हणजे आपल्या सोपंही जाईल आणि आपल्याला एका गोष्टीसारखं किंवा एक इंटरेस्ट येईल त्यामध्ये, अशा नोट्स स्टेप बाय स्टेप तुमच्या समोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माझी स्वतःची नोट्स आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांचं जे फ्रेंड सर्कल आहे, हे फ्रेंड सर्कल काय होतं? तर सदाशिवराव गोवंडे आहे ते. त्यानंतर मोरे विठ्ठल वाळवेकर, त्यानंतर उस्मान शेख, त्यानंतर सखाराम परांजपे, त्यानंतर वासुदेव नवरंगे, त्यानंतर राघव भांडारकर, हे सर्व त्यांचं फ्रेंड सर्कल आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर फुले काय म्हणतात? तर स्कॉटिश मिशन व सरकारी संस्थामुळे मला माणसाचे अधिकार समजले, असं कोणी म्हटलेलं आहे? स्कॉटिश मिशन व सरकारी संस्थामुळे मला माणसाचे अधिकार समजले, असं महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर बघू आपण एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, पुस्तक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, महात्मा फुले यांचं जीवनचरित्र खंड 1 मध्ये.
हे सर्व डिटेल आहे. तुम्ही जर पुस्तक वाचलं तर, परंतु ते पुस्तक खूप मोठं आहे. ओके. त्यानंतर बघू आपण त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता, तर महात्मा फुले यांच्यावर प्रभाव जो होता तो थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन यांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर होता, ही गोष्ट लक्षात घ्या. हा प्रश्न नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात. त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन यांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यानंतर थॉमस पेन प्रमाणे फुले एकेश्वरवादी होते. ओके. थॉमस पेन प्रमाणे फुले एकेश्वरवादी होते. त्यानंतर बघू आपण शैक्षणिक कार्य. अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या शिक्षिका मिस फरार यांच्याकडून प्रेरणा. ओके. शैक्षणिक कार्य काय केलेलं आहे त्यांनी, अहमदनगरच्या स्कॉटिश शाळेच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांच्याकडून त्यांनी मिस फरार यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळालेली आहे. त्यांनी जे शाळा उघडलेल्या आहेत त्यांच्यासाठी. 3 ऑगस्ट 1848 मध्ये बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. कधी केली? 3 ऑगस्ट 1848 मध्ये पहिली शाळा कोणी सुरू केली, तर महात्मा फुले यांनी सुरू केली, बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात. ओके. त्यानंतर तिथं मुली किती होत्या, तर 6 मुली त्या ठिकाणी होत्या त्या शाळेमध्ये. ओके. 1819 मध्ये अमेरिकन मिशनने हिंदू मुलींसाठी कलकत्ता येथे शाळा सुरू केली होती. याच्या अगोदरचा हा विषय आहे, बरोबर आहे. म्हणून आपण पॉईंट्समध्ये ते सुद्धा क्लिअर केलेलं आहे. एक शाळा महात्मा फुले यांच्या अगोदर सुरू झाली होती. 1819 मध्ये अमेरिकन मिशनने हिंदू मुलींसाठी ती शाळा सुरू केली होती कलकत्ता या ठिकाणी. ठीक आहे, कलकत्ता या ठिकाणी ती शाळा सुरू केली होती. परंतु महात्मा फुलेंनी इथं कुठलाही जातीभेद ठेवलेला नव्हता. सर्वांसाठी ती शाळा उघडी होती, खुली होती. कोणीही तिथं ॲडमिशन घेऊ शकत होतं. याप्रमाणे ते म्हणून 1848 मध्ये बुधवार पेठमध्ये त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली खऱ्या अर्थानं. ओके. त्यानंतर 3 जुलै 1851 मध्ये बुधवार पेठ येथील अण्णासाहेब चिपळूणकर वाड्यात दुसरी शाळा सुरू केली. ओके. दुसरी शाळा सुरू केली. इथं मदत कोणी केलेली आहे त्यांना, मोरो वाळवेकर. इथं ही त्यांचं फ्रेंड सर्कल आहे बघा. इथं मोरो वाळवेकर यांनी त्यांना मदत केलेली आहे. आणि वर आपण बघितलेलं आहे त्यांचं फ्रेंड सर्कलमध्ये ते सुद्धा व्यक्ती आहे. त्या ठिकाणी किती मुली होत्या, तर 48 मुली होत्या. मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. सामाजिक सामाजिक जी जागरूकता आहे ती वाढलेली असेल, त्या कारणामुळे मुली सुद्धा त्या ठिकाणी वाढलेल्या असतील. ओके. त्यानंतर बघू आपण 17 सप्टेंबर 1851 मध्ये रास्ता पेठेत त्यांनी तिसरी शाळा सुद्धा इथं सुरू केलेली आहे बघा. रास्ता पेठेमध्ये 1851 मध्ये तिसरी शाळा सुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे. ओके. पुढे बघू आपण. बघा, नोट्समधून तुम्हाला सर्व डिटेल समजणार आहे स्टेप बाय स्टेप. पुन्हा एकदा वाचायचं, पुन्हा व्हिडिओ मागं घ्यायचा. माझं बोलणं थोडं समजत नसेल, म्हणजे मागं पुढे होत असेल काही पॉईंट, तर पॉईंट टू पॉईंट वाचण्याचा प्रयत्न करायचा, माझ्यासोबत वाचायचं. त्या कारणामुळे तुमचे जे पॉईंट्स आहेत ते सर्व क्लिअर होतील आणि एक लिंक तुमची लागणार आहे महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रामध्ये. ओके. आणि एखादं जर पुस्तक तुम्ही जर वाचलं महात्मा फुलेंचं, तर हे सर्व तुम्हाला तिथं ट्रॅक होणार आहे, बरोबर आहे. ओके. ठीक आहे. पुढे बघू आपण. 15 मार्च 1852 वेताळ पेठेत E.C. जोन्स यांच्या मदतीने मुलींची 4थी शाळा सुरू केली. ओके. 1852 मध्ये वेताळ पेठेत E.C. जोन्स यांच्या मदतीने मुलींची 4थी शाळा सुरू केली. त्यानंतर 1852 मध्ये 19 मे 1852 मध्ये वेताळ पेठेत अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली, अस्पृश्य मुलांसाठी स्पेशल. ओके. त्यानंतर जगन्नाथ हाटे व सदाशिव गोवंडे यांच्या मदतीने बुधवार पेठेत मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. इथं सुद्धा त्यांनी मराठा मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली 1848 मध्ये. ओके. त्यानंतर 17 सप्टेंबर 1852 मध्ये फुले यांनी पुण्यात पुणे लायब्ररीची स्थापना सुद्धा केलेली आहे. कधी केलेली आहे? 17 सप्टेंबर 1852 फुले यांनी पुण्यात फुले लायब्ररीची स्थापना केलेली आहे. ओके. त्यानंतर बघू आपण. फुले यांनी 18 शाळा सुरू केलेल्या आहेत. ओके. एकूण किती शाळा सुरू केलेल्या आहेत महात्मा फुले यांनी? तर 18 शाळा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. महार मांग लोकास विद्या शिकवणारी मंडळी ही सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे. तर त्याचं जे एक प्रेरणा आहे, ती प्रेरणा त्यांना त्यांच्या आत्या सगुणाबाई यांच्याकडून मिळालेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. 10 सप्टेंबर 1853 महार मांग लोकास विद्या शिकवणारी मंडळी, आणि प्रेरणा जी आहे ती आत्या सगुणाबाई यांच्या प्रेरणेतून ही स्थापना झालेली आहे. याचे अध्यक्ष जे होते ते सदाशिवराव गोवंडे होते, हे त्यांचे मित्र होते. चिटणीस जे आहे मोरो विठ्ठल वाळवेकर हे चिटणीस होते, हे सुद्धा त्यांचे मित्र आहेत. खजिनदार सखाराम परांजपे आहेत, हे सुद्धा त्यांचे मित्र आहेत. सदस्य जे आहेत ते महात्मा फुले, बाबाजी डेंगळे. त्यानंतर 1873 मध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा महात्मा फुले यांनी
प्रसिद्ध केलेला आहे. 1853 मध्ये, 1873 मध्ये. ओके, 1873 मध्ये, 1873 मध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा महात्मा फुले यांनी प्रसिद्ध केलेला आहे. शाळाची व्यवस्था पाहण्यासाठी 2 समित्या त्यांनी स्थापन केलेल्या होत्या. त्याचे कार्यवाहक जे आहेत ते जगन्नाथ सदाशिवराव हाटे हे होते. कोषाध्यक्ष सखाराम परांजपे हे होते. ओके, त्यानंतर विष्णुपंत थत्ते यांनी फुले यांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलेले आहे. विष्णुपंत थत्ते यांनी फुले यांच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलेले आहे. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये झाले. ओके, कुठं झालं सावित्रीबाई यांचं शिक्षण? तर मिसेस मिचेल यांच्या शाळेमध्ये झालेलं आहे. शिवराम भवाळकर यांनी त्यांना शिकवलेले आहे. ओके, सावित्रीबाईंचे जे शिक्षक असतील ते त्यावेळेस शिवराम भवाळकर हे असतील. 1855 मध्ये पहिली प्रौढांसाठी रात्रशाळा महात्मा फुले यांनी पुण्यात सुरू केलेली आहे. ओके, 1855 मध्ये पहिली प्रौढांसाठी रात्रशाळा फुले यांनी पुण्यात सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा फुले यांची जी ट्रीटमेंट आहे, म्हणजे ते आजारी पडले होते आणि त्यांची जी त्यांना पॅरालिसिस झालेला होता महात्मा फुले यांना, आणि त्यांची ट्रीटमेंट कोणी केलेली आहे? तर त्यांची ट्रीटमेंट जी आहे ती विश्राम गोळे यांनी केलेली आहे. डॉक्टर विश्राम गोळे. ओके, त्यानंतर एक पॉईंट आहे बाहुलीचा हौद. डॉक्टर विश्राम गोळे यांची मुलगी शाळेत गेली म्हणून काचेचा गोळा नातेवाईकांनी खाऊ घातला, त्यात तिचा मृत्यू झाला. किती भयंकर परिस्थिती होती विचार करा. ही एका पुस्तकातून माहिती मिळाली म्हणून मी यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. बाहुलीचा हौद. डॉक्टर विश्राम गोले यांची मुलगी शाळेत गेली म्हणून काचेचा गोळा नातेवाईकांनी त्यांना खाऊ घातला आणि त्यात त्या बिचारीचा मृत्यू झालेला आहे. ओके, महात्मा फुले यांचा सत्कार जो आहे, सत्काराबद्दल प्रश्न असतो. तर 1851 मध्ये वॉर्डन यांनी भेट घेऊन सत्कार केलेला आहे महात्मा फुले यांचा. त्यानंतर 1852 मध्ये मेजर थॉमस कॅन्डी यांनी विश्राम बागमध्ये सत्कार केलेला आहे. विश्राम वाड्यात सत्कार केलेला आहे महात्मा फुले यांचा. त्यानंतर मेजर कॅन्डी यांनी काय केलेलं आहे? तर शाळांना ते पुस्तकं वगैरे पुरवत असत. ओके, त्यानंतर ब्रिटिश सरकारने दक्षिणा प्राईज फंडमधून दरमहा 25 रुपये यांनी शाळेसाठी मदत सुद्धा केलेली आहे. लुईस करी यांनी 75 रुपये मासिक मदत केलेली आहे. त्यानंतर 11 मे 1858 मध्ये राव बहादूर वडेदार यांच्याकडून मुंबईच्या जनतेच्या वतीने ही पदवी यांना मिळालेली आहे. 11 मे 1888 मध्ये. ओके, पुढचा विषय बघू आपण. पुढचं पेज बघू. या पेजमध्ये बघा काय दिलेलं आहे आता माहिती. तर सामाजिक कार्य महात्मा फुले यांचं बघू आपण. सामाजिक कार्य. सामाजिक कार्य मध्ये 10 सप्टेंबर 1853 महार मांग विद्या शिकवणारी मंडळी स्थापन. 1864 गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह कायदा. 1856 ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा प्रयत्न आहे. ओके, ते काही हरकत नाही आपल्याला. ते नंतर बघू आपण. ईश्वरचंद्र विद्यासागर यांची सुद्धा आपल्याकडे स्लाइड आहे, नोट्समध्ये आहे, तेव्हा आपण तो विषय बघू. 1864 गोखले बागेत पहिला विधवा पुनर्विवाह झालेला आहे. 1868 मध्ये स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी खुला केलेला आहे अस्पृश्यांसाठी. दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू केलेले आहे. 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह पंढरपूरमध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंत याला त्यांनी दत्तक सुद्धा घेतलेले आहे. ओके, त्यानंतर बघा बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करण्यासाठी जे मदत आहे त्यांना लोकहितवादी भांडारकर, उमाशंकर, लालाशंकर, मामा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ, न्यायमूर्ती रानडे, अशा प्रकारची जी माहिती आहे ही शक्यतोवर राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये विचारतात किंवा या MPSC मुख्यमध्ये विचारत असतील. ओके, त्यानंतर बघू आपण. नाविकाचा संप सुद्धा त्यांच्या काळामध्ये घडून आलेला आहे. ओके, 14 ऑगस्ट 1889 मुंबई एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या पटांगणात हा नाविकाचा संप झालेला आहे. त्याचे अध्यक्ष जे आहेत ते सदोबा कृष्णाजी होते. त्यानंतर त्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण तळेगाव ढमढेरे या ठिकाणी सुद्धा तो नाविकाचा संप झालेला आहे. त्याचे जे अध्यक्ष आहेत ते नारायण मेघाजी लोखंडे हे होते. समर्थन कोणी दिलेलं आहे? तर इंदुप्रकाश, दिनबंधू, सुबोध पत्रिका, इंडियन स्पेक्टर हे सर्व वर्तमानपत्र आहेत, यांनी या कार्याला समर्थन दिलेलं आहे. ओके, तृतीय रत्न बघू आपण. तृतीय रत्न ब्राह्मण शूद्राची कशी फसवणूक करतात हे असं ते नाटक आहे. ओके, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1867 मध्ये त्यांनी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा नंतर स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी
दिलेली आहे. ओके. धोंडीराम कुंभार व सज्जन रोडे यांनी फुलेवर सुपारी घेऊन हल्ला केलेला होता. धोंडीराम कुंभार व सज्जन रोडे यांनी फुलेवर सुपारी घेऊन हल्ला केलेला होता. सुपारी ही 1000 रुपयाची होती, हे लक्षात घ्या. त्यानंतर वेदाचार पुस्तक लिहिणारे कोण होते, तर धोंडीराम कुंभार हे होते. आणि ते नंतर काय झालं, नंतर त्यांनी जे महात्मा फुले यांना ते मारायला आले होते, परंतु महात्मा फुलेंनी त्यांना समजावून वगैरे सांगितलं. त्यानंतर त्यांच्यामध्ये एक मुगलाग्र बदल झाला आणि बदल झाल्यानंतर त्यांनी वेदाचार हे पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. कोणी? धोंडीराम कुंभार यांनी. बघा, जो माणूस मारायला आला होता त्यांनीच पुस्तक लिहिलेलं आहे. आणि जे दुसरे होते सज्जन रोडे, खूप सज्जन व्यक्ती होते सज्जन रोडे. सज्जन रोडे हे त्यांचे फुले यांचे अंगरक्षक झालेले आहेत समोर. ओके. जे लोक मारण्याला आले होते त्याच लोकांना महात्मा फुले यांनी चांगल्या गोष्टी सांगून व्यवस्थित त्यांना जीवनामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना आहे ती 24 सप्टेंबर 1873 आहे. ओके. हा प्रश्न सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतात. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये झालेली आहे. 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. ब्रीदवाक्य काय आहे, तर सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी, हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. 1873 राधाबाई निंबाळकर व सीताराम अलनाट यांचा विवाह सत्यशोधक समाजानुसार झालेला आहे. याला मदत कोणी केलेली आहे, तर हरी गणेश पटवर्धन, राघव भांडारकर, विनायक बापूजी यांनी मदत केलेली आहे. 1876 मध्ये मराठीमध्ये सत्यशोधक मंगलाष्टक बनवलेले आहेत. मुखपत्र काय आहे, तर याचं दीनबंधू आहे. कधी सुरू झालं, तर 1 जानेवारी 1877 ते सुरू झालेलं आहे. ओके. त्यानंतर पुढे काय पॉइंट आहे बघू आपण. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेला आहे. ओके. 1880 मध्ये मुंबई येथून नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केले. काय? सत्यशोधक जे वृत्तपत्र आहे त्याच्या बाबतीतला हा विषय आहे. ओके. दीनबंधू, सॉरी, मुखपत्र काय? दीनबंधू. 1 जानेवारी 1877 रोजी कोणी सुरू केलेला आहे, तर कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं. 1880 मध्ये मुंबई येथून नारायण मेघाजी, हा प्रश्न आला होता MPSC पूर्वमध्ये. मुंबई येथून कोणी सुरू केलं, तर हे 1880 मध्ये मुंबई येथून नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते सुरू केलेलं आहे. ओके. त्यानंतर हरीश शिंदे व कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने ते कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टर बांधकाम कंपनी सुद्धा महात्मा फुले यांनी सुरू केलेली होती. हे बघू, लक्षात घ्या. हरीश शिंदे कृष्णराव भालेकर यांच्या मदतीने कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टर बांधकाम कंपनी सुरू करून खडकवासला धरणाचे काम केलेले होते. येरवडा तुरुंगाचे काम सुद्धा या कंपनीने केलेलं आहे. ही कंपनी महात्मा फुले यांनी स्थापन केली होती. त्यानंतर 1877 मध्ये दुष्काळ, शिवाप्पाच्या मदतीने पुण्यात धनकवडी येथे विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया कॅम्प सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आला होता 1877 मध्ये. टीका करणारे कोण होते? महात्मा फुले यांच्यावर टीका करणारे व्यक्ती कोण होते? असे कोणते व्यक्ती महान असतील ते की जे महात्मा फुलेवर टीका करत होते त्यावेळेस? महात्मा फुले यांचे टीकाकार होते विष्णूशास्त्री चिपळूणकर. काय म्हणत होते ते, की शूद्र जगद्गुरू व शूद्र धर्म संस्थापक असे ते महात्मा फुलेंना म्हणत असत. निबंधमाला याने सत्यशोधक समाजाच्या बैठकीत शूद्रांच्या सभेचा वृत्तांत असे म्हटलेले आहे. बघा, हे ज्या नोट्समधून कुठला प्रश्न येईल सांगता येत नाही. या सर्व महत्त्वाचे नोट्स आहेत, सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्या कारणामुळे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, याचा थोडा नोट्स काढून ठेवा. ओके. निबंधमाला याने सत्यशोधक समाजाच्या बैठकीस शूद्रांच्या सभेचा वृत्तांत असे म्हटलेले आहे. महाराष्ट्रामध्ये फुले यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीचा पाया घातलेला आहे. ओके. महात्मा ही पदवी जी आहे ही कोणी दिलेली आहे? 11 मे 1888 मुंबई येथील कोडीवाळा मांडवी या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने रावबहादूर वडेकर यांनी वयाचे 60 वर्ष पूर्ण झाले म्हणून महात्मा ही पदवी महात्मा फुले यांना दिलेली आहे. ओके. हंटर कमिशन बघू आपण. हंटर कमिशन ऑक्टोबर 1882 मध्ये हंटर आयोगाला निवेदन दिले. 1882 मध्ये हंटर आयोगाला निवेदन दिले. फुले आणि पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा, शाळांची संख्या वाढवा, सरकारने शाळांना अनुदान द्यावे, शाळेतील शिक्षक प्रशिक्षित असावे. हे हंटर कमिशन मधले जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे होते. लक्षात घ्या. त्यासाठी त्यांनी मागणी सुद्धा केली होती. शेतकरी आणि फुले, महात्मा फुले आणि शेतकरी यांचा नेमका संबंध काय? त्यांनी काय केलेला आहे, तर 2 मार्च 1888 ड्यूक ऑफ कॅनॉट भारत भेटीवर आले होते. ओके. ड्यूक ऑफ कॅनॉट भारत भेटीवर आले होते.
तर तेव्हा काय झालेलं आहे बघा, 2 मार्च 1888 ड्यूक ऑफ कॅनॉट भारत भेटीवर आले. त्यानंतर ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी हरिरावजी यांना मेजवानी दिली होती. महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात हजर होते. आयुष्यात आहे इथं हे झालेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. अजून प्रिंट झालेली नाही नोट्स आपली, परंतु आपल्याकडे जो भाग आलेला आहे तो आपण पब्लिश करत आहोत. महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात हजर होते इथं, ठीक आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना स्थान नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेला राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही, असं कोणी म्हटलेलं आहे? तर महात्मा फुले यांनी म्हटलेला आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. राष्ट्रीय सभेमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना स्थान नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभेला राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही, असं कोणी म्हटलेलं आहे? तर महात्मा फुले यांनी म्हटलेलं आहे. ओके, 1875 बघू आपण. 1875 मध्ये पुण्यातील सुपे, सुन्नर, अहमदनगर या भागात खतपोळीचे बंड सुद्धा यांनी सुरू केलेले आहे. जुन्नर मधील शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला शेतसारा भरू नये असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. ओके, पुढचं पेज बघू आपण. महत्वाचे काय आहे यामध्ये? 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला फुलेंचा पाठिंबा होता. पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये यासाठी फुलेंनी प्रयत्न केले. त्यावेळेस ख्रिस्ती धर्म भरपूर लोक स्वीकारत होते. ओके, त्यानंतर पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये यासाठी फुलेंनी प्रयत्न केले. 23 सप्टेंबर 1884 नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. हा प्रश्न सुद्धा आता MPSC पूर्वमध्ये आलेला आहे मागच्याच वर्षी. 23 सप्टेंबर 1884 नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केलेली आहे फुले यांच्या मदतीने. ओके, त्यानंतर बघू आपण. काव्यात्मक लेखनाला अभंगाऐवजी त्यांनी काय म्हटलेलं आहे? तर अखंड म्हटलेलं आहे. अभंग नाही म्हटले त्यांनी, अखंड म्हटलेलं आहे. तर टीकाकारांनी फुलेंना कलंक कसाई व ग्रामराक्षस ही सुद्धा पदवी दिलेली आहे. ओके, लक्षात घ्या. टीकाकारांनी जे टीका महात्मा फुले यांच्यावर करत होते त्यांना कलंक कसाई व ग्रामराक्षस असं त्यांना म्हटलेलं आहे. 1875 पुण्यात दयानंद सरस्वतीच्या मिरवणुकीत सहभाग घेतलेला आहे महात्मा फुले यांनी. न्यायमूर्ती रानडे यांची मिरवणूक काढली होती. लहुजीच्या युवकांचे संरक्षण. ओके, न्यायमूर्ती रानडे यांची मिरवणूक काढली होती. त्यावेळेस काय होतं? तर लहुजी साळवे यांचे जे युवक होते ते रक्षणासाठी या ठिकाणी हजर होते. ओके, 1857च्या उठावास भट पंड्याचे बंड, कोर्तुशी चपाती बंड अशी टीका केली होती. कोणी केली होती? महात्मा फुले यांनी केली होती. हा सुद्धा इथं महत्वाचा मुद्दा आहे. ओके, 1857च्या उठावास भट पंड्याचे बंड, कोर्तुशी चपाती बंड अशी टीका महात्मा फुले यांनी केली होती. सरकारवर टीका केली होती. तर कशी केली होती? तर प्रजेचे हित पाहत नाही तो आजा कसला, असं कोणी म्हटलेलं आहे? तर महात्मा फुले यांनी म्हटलेलं आहे. सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. कुठलाच पॉईंट असा नाही की त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता. सरकारवर टीका केली होती, प्रजेचे हित पाहत नाही तो आजा कसला. हा प्रश्न MPSC मुख्यमध्ये सुद्धा विचारू शकतात की असं कोणी म्हटलेलं आहे, कारण की आता त्याचा काही भरोसा राहिलेला नाही. कोणतेही प्रश्न विचारतात ते काठिण्य पातळी त्यांची वाढत चाललेली आहे. मद्यपान विरोधी मोहीम 1880 मध्ये त्यांनी सुरू केली होती. 1876 ते 1882 पुणे नगरपालिकेचे ते सभासद सुद्धा होते. त्यानंतर लिटन भेटीचे 1000 दिव्यावर खर्च न करता शिक्षणावर करा. लिटन जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा त्यांनी जे दिवे लावले होते ते दिव्यासाठी त्यांनी खर्च केला होता, भरपूर रस्त्यावरचे दिवे वगैरे. तर त्यांनी सांगितलं होतं की हे पुस्तकामध्ये डिटेल आहे. त्यांनी सांगितलं होतं की यावर खर्च न करता तो शिक्षणावर खर्च करा, थोडं विद्यार्थ्यांच्या कामाला येईल. ओके, लॉर्ड रे भाजी मंडईला प्राध्यापक प्र के अत्रे यांनी महात्मा फुले हे नाव दिलेले आहे. लॉर्ड रे भाजी मंडईला प्र के अत्रे यांनी महात्मा फुले यांचं नाव दिलेलं आहे. ओके, स्वतःचे तत्वज्ञान काय होते महात्मा फुले यांचे बघा. तर स्वतःचे तत्वज्ञान असे होते की फुले एकेश्वरवादी होते. ओके, एकेश्वरवादी होते. त्यात परमेश्वर निर्गुण निराकार आहे असे ते म्हणत असत. मूर्तीपूजेचा पूर्णपणे ते विरोध करत असत. ईश्वरास ते निर्मिक म्हणत असत. ब्रह्म अरुंदातील महाधूर्त साधू असे रामदासाबद्दल त्यांनी म्हटलेले आहे. ओके, इस्लाम व ख्रिश्चन धर्माबद्दल त्यांना आदर होता. सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणाचं आहे? तर महात्मा फुले यांचं आहे. त्यामध्ये त्यांनी इस्लाम व ख्रिश्चन धर्माबद्दल आदर व्यक्त केलेला आहे.
त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म, सार्वजनिक सत्यधर्म मृत्यूनंतर त्यांच्या प्रकाशित झालेला आहे 1891 मध्ये, ज्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. सार्वजनिक सत्यधर्म मृत्यूनंतर प्रकाशित 1891. त्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असं कोणी म्हटलेलं आहे, तर लक्ष्मण जोशी यांनी म्हटलेलं आहे. सार्वजनिक सत्यधर्माला ओके, मोरो विठ्ठल वाळवेकर यांना अर्थसहाय्य केले. कशाला? सार्वजनिक सत्यधर्मासाठी, पुस्तक लिहिण्यासाठी किंवा ते प्रिंट करण्यासाठी किंवा काही त्यांनी मदत केलेली असेल तर कोणी केलेली आहे, तर मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी तिथं मदत केलेली आहे. सत्यशोधक समाजाचा बायबल असं कोणी म्हटलेलं आहे? सत्यशोधक समाजाचा बायबल असं म्हटलेलं आहे. सार्वजनिक सत्यधर्माला उद्देशून म्हटलेलं आहे, तर ते विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे, सत्यशोधक समाजाचा बायबल. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू आपण. गंजपेठेतील 572 नंबरचे घर महात्मा फुलेचे आहे. हे सर्व जी माहिती आपल्याला मिळत होती त्यावेळेस, ही सर्व माहिती मी ज्या नोट्समध्ये इन्क्लूड केलेली आहे, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी, त्या कारणामुळे अशा सुद्धा नोट्स यामध्ये आलेले आहेत. गंजपेठेतील 572 नंबरचे घर हे महात्मा फुलेंचे होते. ओके, आपल्या माहितीसाठी आवश्यक आहे आपल्याला. त्यानंतर पुढचं बघू आपण. महात्मा फुले यांचे लेखन साहित्य जे आहे, लेखन साहित्य जे आहे महात्मा फुलेंचं, जून 1855 तृतीय रत्न दक्षिणा प्राईज कमिटीला अर्पण केलेलं आहे यांनी. ओके, तृतीय रत्न हे नाटक आहे. त्यानंतर 1869 महाराजांचा पोवाडा, शिवाजी महाराजांचा पोवाडा 8 भागात त्यांनी तो बनवलेला आहे. ओरिएंटल छापखान्यामध्ये तो छापलेला असेल त्यावेळेस. 1869 ब्राह्मणांचे कसब हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. कुठं? इंदुप्रकाश छापखान्यामध्ये ते प्रिंटिंग झालेलं आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी सध्या, राज्यसेवेसाठी सांगता येत नाही, राज्यसेवेमध्ये ते काही विचारू शकतात, परंतु ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर गुलामगिरी 1873 मध्ये महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे, लोकांना अर्पण केलेला आहे. अमेरिकेच्या कृष्णवर्णी यांना हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये आलेला आहे, येत असतो. ओके, त्यानंतर बघा 1877 मध्ये दुष्काळ विषयी पथक. ओके, दुष्काळ विषयक पथक त्यांनी सुद्धा काढलेलं आहे, दुष्काळ विषयक पत्रक 1877. त्यानंतर 1888 हंटर आयोगाकडे त्यांनी साक्ष दिलेली आहे. त्यानंतर 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूट हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. 1885 मध्ये सत्सारचा जो अंक आहे हा सुद्धा प्रदर्शित झालेला आहे. ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज या समाजावर त्यांनी टीका केलेली आहे, असं सुद्धा इथं आपल्या नोट्समध्ये आहे. त्यानंतर इशारा सुद्धा त्यांचंच एक साहित्य आहे, 1885 मध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. ओके, त्यानंतर बघू महात्मा फुले यांच्याबद्दल विचार काय होते वेगवेगळ्या महापुरुषांचे. तर हा सुद्धा एक प्रश्न, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हा प्रश्न असतोच परीक्षेमध्ये. MPSC म्हटलं की महात्मा फुले आले, आणि महात्मा फुले म्हटलं की ह्या सर्व गोष्टी आल्या. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणी म्हटलेलं आहे? शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे. कोणाला म्हटलेलं आहे, कोणाबद्दल आहे, तर हे उद्गार महात्मा फुले यांच्याबद्दल आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणी म्हटलं? शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स कोणी म्हटलेलं आहे, तर माधवराव बागल यांनी म्हटलेलं आहे. भारताचे बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हटलेलं आहे, तर सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. महात्मा फुलेंना हू वेअर शुद्राज हा ग्रंथ बाबासाहेबांनी अर्पण केलेला आहे. महाराष्ट्राला 3 प्रमुख समाज सुधारकाचा वैचारिक वारसा लाभलेला आहे, म्हणून महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ओके, त्यानंतर आता ओके, ठीक आहे, इथपर्यंत सर्व माहिती आपण घेतलेली आहे. मला असं वाटतं की आता यामध्ये महात्मा फुले यांच्या जीवनावर अजून कुठली माहिती नाही, असं काही नाही आहे. आपल्या या नोट्समध्ये सर्व माहिती आपण इन्क्लूड केलेली आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने. स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारतात, ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात, ते सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या नोट्समध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा सुद्धा तुम्ही वाचा, व्हिडिओ पुन्हा बघा. जर तुम्ही MPSC पूर्व देत असाल, मी पूर्वच्या बाबतीत बोलतोय, मुख्यच्या बाबतीत मी बोलणार नाही. त्या कारणामुळे जर तुम्हाला पूर्व परीक्षा द्यायची असेल, तारीखवर तारीख सध्या देत आहेत ते आपल्याला, परंतु जर समजा तारीख क्लिअर झाली पुढच्या महिन्यामध्ये, तर तुम्हाला ह्या नोट्समधून 100% मी तुम्हाला गॅरंटी देतो की महात्मा फुले या विषयावर जर प्रश्न आला तर तो या नोट्सच्या बाहेर नसणार, ही तुम्हाला मी 100% गॅरंटी देऊ शकतो. ओके, परंतु नोट्स तुम्हाला हे महात्मा फुले हे जे चॅप्टर आहे हे तुम्हाला पूर्ण वाचावं लागेल, आणि ज्या ठिकाणी मी फक्त पॉईंट दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल याचं जर समजा माहिती करून घ्यायची असेल तर एखादं पुस्तक महात्मा फुले यांचं
हे तुम्हाला ओव्हरलुक करावं लागणार आहे, वाचावं लागणार आहे. त्यानंतर डिटेल तुम्हाला नोट्स या कन्फर्म समजतील. वास्तविक पाहता आपल्या नोट्सवरून प्रश्न सुटणार, 100% सुटणार. परंतु इत्थंभूत माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रावरचं एखादं पुस्तक तुम्हाला वाचणं हे आवश्यक आहे. ओके. त्यानंतर थँक्यू. धन्यवाद.